श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 624. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या सर्व मातांना, गुरुपत्नी अरुंधतींना आणि त्याचप्रमाणे सर्व ब्रह्मवृंदांच्या पत्नींना कशा पद्धतीने माता स्वरूप जाणून भेटलेले आहेत. जरी ही एक आपल्या आईशी मुलाची भेट असली तरी त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या काही सुंदर गुणधर्मांचं आपल्याला जे दर्शन घडलं, ज्यामधून प्रभू रामचंद्र हे कसे समदर्शी होते. कैकेयी माता जरी त्यांच्याविषयी अपराधीपणाची भावना घेऊन आली असली तरी या समदर्शत्वाच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी तिला आपल्या प्रेमाने भरून टाकलंय. सज्जनो, आमच्या इंजिनिअरिंग मध्ये वॉटर लेवल नावाचा एक प्रकार असतो. पाण्याची जी समपातळी आहे ती या विश्वामध्ये सर्वत्र समत्वाने राहते, हा त्याच्या मागचा सिद्धांत आहे. आपण बघा, समुद्रकिनारी गेलो तर समुद्र जेव्हा आकाशाला भिडल्यासारखा दिसतो तेव्हा त्या समुद्राची एक अशी रेष समसमान आपल्याला दिसते. प्रभू रामचंद्र देखील या विश्वाकडे अशा समदर्शत्वाने पाहतात. जल एखादा खड्डा असेल तर त्यामध्ये भरून उरतं, परंतु आपली पातळी मात्र नेहमीच वरच्या बाजूला समान ठेवतं. त्या पद्धतीने प्रभू रामचंद्रांच्या विषयी कोणी द्वेषभाव, कोणी अपराधीपणाचा भाव, कोणी अत्यंतिक स्नेह, जे जशा पद्धतीने आला असेल, प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या प्रेमाने भारून टाकलं. हेच त्यांचं समदर्शत्व. आणि त्यांची करुणा देखील तीच की कैकेयीला त्यांनी असहाय्यता जाणवू दिली नाही. माता अरुंधती आणि सर्व ब्राह्मण पत्नींना गंगा आणि गौरीच्या स्थानाप्रमाणे अत्यंत उज्ज्वल आणि शुभ्र जाणून त्यांचं वंदन केलेलं आहे. तत्पश्चात सुमित्रा माता आणि शेवटी आपली आई कौसल्या, जी विवेकाची मूर्ती आहे, अशा कौसल्येला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण जाऊन बिलगलेले आहेत. वसिष्ठांची प्रभू रामचंद्रांनी आज्ञा घेतली आणि तत्पश्चात सर्वजण आश्रमाच्या दिशेने निघू लागलेले आहेत. आलेला समाज हा खूप मोठ्या प्रमाणात होता, त्यामुळे सर्वांची आश्रमामध्ये सोय होणं शक्य नाही. लोकांनी देखील कोणाला काही विचारलं नाही. जो तो या कामदगिरी पर्वताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये उतरण्याची सोय पाहून, पाण्याची व्यवस्था पाहून आपापल्या पद्धतीने समाजाला घेऊन तिथं वस्तीला जाऊ लागलेला आहे. आणि प्रभू रामचंद्र, सर्व ब्राह्मण वृंद, मंत्री, आपल्या माता, आपले गुरु, गुरुपत्नी आणि भरत लक्ष्मणाला घेऊन आता आश्रमाच्या दिशेने निघालेले आहेत. आश्रमामध्ये आता सीताजींचं या सर्वांशी जी भेट होणार आहे त्याचं वर्णन गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. सिय आई मुनिबर पगलागी, उचित शीस लही मनमागी, गुरपतिनी ही मुनितियन समेता, मिली पेमु कही जाई न जेता, बंदी बंदी पग सिय सबही के, आसिर बचन लहे प्रिय जी के, सासु सक जब सिय निहारी, मुदे नयन सहमी सुकुमारी, परी बधिक बस मनहु मराली,
काह कीन करतार कुचाली, तिन्ह सीय निरखी निपट दुख पावा, सो सबु सहिय जो दैउ सहावा। जनक सुता तब उरधरि धीरा, नील नलीन लोयन भरि नीरा। मिली सकल सासुन सिय जाई, तेहि अवसर करुणा महि छाई। लागी लागी पग सब निसिय, भेटती अति अनुराग। हृदय सीसहि प्रेम बस, रहियहु भरी सुहाग। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जन हो, या रामायणातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील जीवन जगण्यासाठी आपल्याला खूप मोठी सूत्र मिळून जातात. खरोखर काळ हा एक सहाय्यक देखील आहे आणि त्याचप्रमाणे त्यात एक दोष देखील आहे. काळ सहाय्यक यासाठी आहे कारण या काळाच्या आधारानेच आपण या कथेचं चिंतन करू शकतो. परंतु हा काळ सीमित आहे आणि त्यामुळं एखाद्या चिंतन स्थितीमध्ये हा काळ आपल्याला रमू देखील देत नाही. क्षणामध्ये हे मन कुठल्या तरी पुढच्या दिशेने धावू लागतं आणि त्यामुळे त्या सूत्राच्या आतमध्ये दडलेल्या सूक्ष्मत्वापर्यंत पोचता पोचताच परत बऱ्याचदा माघारी फिरावं लागतं. ही सद्गुरूची असीम कृपा आहे की आपण एका प्रदीर्घ पद्धतीने या रामायणाचे चिंतन करत आहोत. आपल्या बहारींचे एक श्रोते आहेत, त्यांनी मला कधी एकदा सांगितलं होतं की सर्व दृष्टीने या रामकथेचा आवाका जर आपण लक्षात घेतला तर एवढी प्रदीर्घ 1100-1200 दिवस चालणारी ही आपली रामकथा ही कदाचित ही प्रथमच अशी कथा आहे जी प्रत्येक दोह्यावरती प्रत्येक चौपाईला स्पर्श करत करत पुढे चाललेली आहे. अर्थात यामध्ये माझा काही पुरुषार्थ नाही, हे सर्व काही या श्री महाराजांची अगाध कृपेचं फळ आहे की ते आपल्याला या रामकथेचं गायन करण्यासाठी निमित्त करत आहेत. ही रामकथा अत्यंत पावन आहे सज्जनो. ज्याच्या पुण्याईने त्याला ही कथा गायची, श्रवण करायची संधी मिळाली, त्याचा खऱ्या अर्थाने परमार्थ हा बहारला आहे. या वाणीच्या आधाराने आपण किती गोष्टी बोलतो नाही का. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. परंतु या वाणीच्या आधाराने हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाने. अशा या जिभेच्या आधाराने ही रामकथा गायला मिळणं यापेक्षा अधिक पुण्य ते काय, यापेक्षा अधिक पावन क्षण तो काय, काळाचा खऱ्या अर्थाने सदुपयोग वेगळा तो काय. असो, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या रामकथेमध्ये मला माझ्या जीवनाच्या दृष्टीने जगण्याची खूप सुंदर सुंदर सूत्र मिळत राहतात आणि त्याचं चिंतन माझ्या आयुष्यामध्ये मला एक मांगल्य प्रदान करत राहतं. बघा किती साधी सोपी गोष्ट आहे. गोस्वामीजी म्हणतायत की पुरजन पाई मुनीस नियोगू, जलथल तकी तकी उतरेऊ लोगू. मागच्या दोह्यामधला शेवटच्या शोपाईचं शेवटचं चरण की सर्व अयोध्यावासी लोक कामदगिरी पर्वताची, या आश्रमाची क्षमताचा विचार करून आणि त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांना आपल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, तिथं उपस्थित असलेल्या साधू संतांना आपण आल्यामुळं आपल्या कोलाहलाचा त्रास होऊ नये हा विचार ते स्वतः करतायत. आणि अयोध्यावासी कोणाच्याही अपेक्षेशिवाय निवास आणि जल
हे आपल्याला कुठं करता येईल याचा विचार करून, त्याची सुबत्ता पाहून या कामतगिरी पर्वताच्या कुशीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी निवास करू लागलेले आहेत. प्रसंग छोटा आहे, परंतु अर्थ खूप मोठा आहे. बघा, आपण देखील आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी जातो त्यांच्या दर्शनासाठी, परंतु सद्गुरूच्या दर्शनापेक्षाही आपली जास्त भ्रांत काय असते? आपली निवास व्यवस्था होईल का? आपली भोजन व्यवस्था होईल का? आपल्याला सर्व गोष्टी योग्य पद्धतीने मिळतील का? आणि त्यामुळं जे साधन आहे ते साध्य होऊन जातं, आणि जे साध्य आहे त्या साधनेच्या फलश्रुतीचा एक माध्यम ठरून जातं. सर्व सोय उत्तम झाली, अरे वा, महाराजांची केवढी मोठी कृपा आहे. एखाद्या वेळेस सोय नीट झाली नाही, महाराज आम्ही देखील तुमचेच भक्त आहोत ना, मग आमची सोय का बरं नाही झाली? अशा पद्धतीने सज्जनो, आपण आपल्या परमार्थामध्ये गुरुगृही देखील आपली विचारधारा चुकवून बसतो. बघा, सद्गुरूच्या घरामध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपलं ध्येय एकच पाहिजे की आपण त्यांच्या सान्निध्यात आलेलो आहोत, आणि त्यांच्या सान्निध्यात आल्यामुळं आपल्याला आता परमशांती प्राप्त झालेली आहे. अशी परमशांती ज्या शांततेचा भंग या इतर लौकिक गोष्टींच्या आधाराने मी करून घेणार नाही. अहो, संसारामध्ये नित्य तर आम्ही सुखसोयींसाठीच जगतो ना. आपलं अंथरूण पांघरूण, आपल्या खाण्याच्या वस्तू, आपला कपडा लत्ता, सर्व काही आपल्या मनासारखंच करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ना. परंतु या देह केंद्रित अवस्थेमधून जेव्हा आपण गुरु केंद्रित अवस्थेत जातो तेव्हा या देहाच्या सुखसोयींचा विचार नको का मागे टाकायला आपण? श्री महाराज एक फार छान गोष्ट सांगायचे की जशी एखाद्या घरामध्ये मुलगी सासरहून परत आली की घरामध्ये सून देखील असते, आणि सून आपल्या नंदेकडे पाहत असते की सासूबाई तिची किती पद्धतीने खुशामत करतायत, तिला आवडेल ते कसं खायला घालतात, तिच्याशी कसं छान गोड बोलतात, तिच्या मनाला कशी प्रसन्नता लाभेल याचा विचार करतात. परंतु सून मनामध्ये विचार करत राहते की आपल्याला मात्र असं सुख कधीच सासू का देत नाही बरं, आपल्याशी मात्र नेहमीच ती दुस्वासाने का वागते? यावरती महाराज एक छान गोष्ट सांगायचे. म्हणायचे की गुलाबाचं जे झाड असतं त्या गुलाबाच्या झाडालाच अनेकदा शेणखताचा मारा सहन करावा लागतो. त्याप्रमाणे जरी या सुनेला या घरातले सर्व कार्य करत असताना कदाचित दुस्वास सहन करावा लागला, तरी देखील शेवटी घराची किल्ली देण्याची वेळ आल्यानंतर सासू ही नेहमी ती किल्ली आपल्या सुनेकडेच देत असते, ती आपल्या मुलीकडे देत नसते. त्यामुळे बऱ्याचदा आपल्या गुरुच्या घरी गेल्यानंतर आपल्याला असं वाटत असेल की अरे आम्ही तर इथं एवढे कष्ट करतो, परंतु आम्हाला मात्र ते सुख मिळत नाही जे एखाद्या कोणीतरी नवीनच आलेल्या व्यक्तीला महाराज देत असतात. आपण इथं एवढी सेवा करतो, परंतु सर्व सुखसोयी मात्र महाराज एखाद्या अशा अनामिक व्यक्तीला देतात ज्याची अजून तिथं एवढी सेवा नाही. परंतु खरं सुनेवरचं हे प्रेम महाराज आपल्याला वारंवार दाखवतात. जे त्यांचं हे गुरुकृपेचं धन आहे, ते गुरुकृपेचं धन तिथं नित्य सेवेमध्ये झिजणाऱ्या व्यक्तीलाच मिळतं की नाही. तनु कष्टवी त्यासी आनंद देते. आनंद हे गुरुकृपेचं धन आहे, आणि त्यामुळे पाहुणे रावळे येतात, त्यांचं कोडकौतुक होणं महत्वाचं. घरातली जी व्यक्ती असते तिच्यावरचं प्रेम, तिच्यावरचं ममत्व, याचा भावच काही वेगळा असतो बघा. त्याप्रमाणे सज्जनो, आपल्याला जी काही जागा मिळेल, मग कदाचित खोली मिळेल न मिळेल, कदाचित एखाद्या सामायिक हॉलमध्ये झोपावं लागेल, कदाचित जेव्हा आणखीन गर्दी होईल त्यावेळेला व्हरांड्यामध्ये, कधी उघड्यावरती, तेव्हा हाच मनामध्ये विचार करावा की घरामध्ये पाहुणे रावळे आल्यानंतर
घरातली जी स्वामिनी असते ती पहिल्यांदा सर्वांची व्यवस्था करते आणि कदाचित मग तिला तिची उशी नसेल, कदाचित तिला तिचं पांघरून द्यावं लागेल, कदाचित तिला गादी देखील राहणार नाही, परंतु ती म्हणते अरे पाहुणे रावळे आलेत, त्यामुळं आपण आज कष्ट जास्त सहन केले पाहिजेत आणि मग आपल्या लोकांना जास्तीत जास्त आनंद देण्याचा विचार तिच्या मनामध्ये येतो. त्याप्रमाणे जर आपल्याला गुरुगृही गेल्यानंतर जर सुखसोयी मिळाल्या नाहीत, कदाचित जास्त कष्ट झाले, जरी आपली सेवा खूप असली आणि जरी त्या सेवेच्या आधाराने आपल्याला तसं पद प्राप्त झालं नाही, तरी समजावं की महाराज आपल्याला घरातले त्यांची व्यक्ती समजून या सर्व हालापेष्टांमध्ये ठेवत आहेत, परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा धागा आहे तो म्हणजे मी त्यांचा आहे, त्यांच्या घरातला आहे. आणि अशा ठिकाणी राहताना देखील एकच विचार करावा की आपण किती नशीबवान आहोत की आपण या समाधीच्या नजीक त्यांच्या छत्रछायेखाली राहत आहोत. अयोध्यावासियांनी देखील हाच विचार केला ना की अरे आश्रमामध्ये राहायला मिळालं नाही तर काय, आणि का जावं आपण आश्रमामध्ये, तिथं एवढी सर्व मोठी मंडळी आहेत, तिथं वसिष्ठ मुनी आहेत, ब्राह्मण वृंद आहे, अग्निहोत्र आहे, अनेक साधू संत तिथं जमा झाल्याचं आम्ही ऐकतोय, आपल्या बरोबर बायका मुलं आहेत, नाही म्हटलं तरी थोडासा संसार आपल्या बरोबर आहे. त्या कोलाहलामध्ये जर त्यांची साधना, त्यांच्या साधनेमध्ये जर आपल्याला कुठल्या पद्धतीने त्रास निर्माण झाला तर हे बरोबर नाही. आणि हो, आपण आलो प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी आणि त्यांनी तर आपल्याला एका क्षणामध्ये दर्शन दिलं. किती प्रेम आहे माझं प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये. आणि कुठं लांब आहोत आपण, त्यांच्याच आश्रमाच्या छत्रछायेखाली कुठेतरी जलथलाचा निवास शोधून आपण राहतोय ना. मग आपल्यासारखे नशीबवान आपणच. समाधान आहे, कुठली तक्रार नाही सज्जनो. पूज्य बाबा म्हणायचे परमार्थाचं लक्षण कुठलं तर आपली तक्रार बंद झाली पाहिजे. एवढे अयोध्यावासी आणि त्यामध्ये जर माझ्यासारखी व्यक्ती असते तर ही सर्व व्यवस्था झाल्यानंतर मी गपचूप निषाद राजाजवळ गेलो असतो, शत्रुघ्नच्या जवळ गेलो असतो, म्हटलं असतं बाकी सगळं ठीक आहे, परंतु जरा तिथं पाण्याची व्यवस्था नाही, तिथं जरा भोजनाची व्यवस्था नाही, काही ना काहीतरी तर मी नक्कीच तक्रार घेऊन गेलो असतो. जे जसं आहे ते स्वीकारणं यामध्ये आनंद आहे. आणि रामकथा काय देते माहितीये का, मी तुम्हाला एक माझा व्यक्तिशः अनुभव सांगतो. आता आमची मागच्या वर्षी पितृपक्षात नैमिषारण्याला कथा झाली. आता नैमिषारण्य जरी आता ते सुधारलेलं असलं तरी देखील अजूनही शहरी भागातून आलेल्या लोकांसाठी तिथं एवढ्या सोयी नाहीत. तिथं आमचं रामकथेचा सप्ताह होता आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून साधारणतः 700-800 लोकांचा मोठा समुदाय आलेला. तिथल्या संस्थापकांनी सगळ्यांच्या सोयीचा विचार करून प्रत्येकाला त्यातल्या त्यात उत्तम सोय देण्याचा प्रयत्न केला. परंतु कथा सुरू होण्याच्या आदल्या रात्री आणि कथा सुरू होण्याच्या दिवशी, पहिल्या दिवशी सकाळी तिथं उपस्थित असलेल्या सर्व आयोजकांना, इथून गेलेल्या सेवेकऱ्यांना प्रत्येकाच्या जवळ तक्रारींचा पाढा वाचण्यातच लोकांचा वेळ जात होता. अहो गरम पाणी नाही, अहो बिछाना नीट नाही, अहो कॉट डगमगते, अहो तो फॅन फार आवाज करतो. माझ्यापर्यंत हे सर्व लोक तक्रारी घेऊन आले. मी म्हटलं काही हरकत नाही. आणि मी व्यासपीठावरती बसल्यानंतर कथेची सुरुवात झाली आणि मी म्हटलं या तपस्येच्या भूमीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये सहज असं विचार आला मनात की अहो इथं एवढ्या साधू संतांनी तपस्या केल्या, किती हाल अपेष्टा सहन केल्या असतील. श्री महाराज इथं आले तेव्हा काही ते पंखा घेऊन आले, बिछाना घेऊन आले, जेवण खाण्याची सोय घेऊन आले, जे इथं कंदमुळं फळं असतील त्यांचा त्यांनी स्वीकार केला. निदान आपल्याला झोपायला कॉट आहे, अंथरूण पांघरूण आहे, पाण्याची सोय आहे, उत्तम भोजन आहे, त्यांची इच्छाशक्ती चांगली आहे. मग आपण जी न्यूनता आहे तीच आपल्यासाठी तपस्या आहे असं समजायला काय हरकत आहे. आणि गंमत अशी की त्यानंतर 7 दिवस
एकाही व्यक्तीची तक्रार आयोजकांच्या पर्यंत गेली नाही. तिथल्या लोकांना मराठी नीट समजत नव्हतं. ते म्हणाले, आपने ऐसा क्या बता दिया की अभी एक भी व्यक्ती आता नहीं यहाँ पे. मी म्हटलं, काही नाही, लोकांना केवळ तपस्येचं सूत्र समजावून सांगितलं की भौतिक सुखसोयींसाठी आपण इथं आलो नाही. आपली इथं आणण्याची एकमेव निकष म्हणजे भगवंताचं गुणसंकीर्तन करणं, आणि त्या संकीर्तनात आपण स्वतःला झोकून द्या. त्या सरशी भौतिक सुखसोयी या आपल्या मनातून लोप पावतात. आणि झालं तेच. राम नामाचा रंग जसा जसा चढू लागला, भौतिक सुखसोयींचा लोकांना विसर पडला. अयोध्यावासी देखील या कामदगिरी पर्वताच्या या वेगवेगळ्या झाडांखाली, गुहांमध्ये, पर्वत शिपाळांच्या कानाकोपऱ्यात अत्यंत आनंदाने राहतायत, कारण ते भजनानंदी आहेत. त्यांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि या सर्व संतांचा सहवास मिळालेला आहे. वसिष्ठ मुनी भरत, लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रांच्या समवेत आश्रमामध्ये आलेले आहेत. काय विलक्षण आश्रम प्रभू रामचंद्रांचा. एखाद्या तपस्व्याला देखील मोह पडावा असा हा विलक्षण आश्रम वसिष्ठांनी पाहिला. सीतामाई वसिष्ठांना पाहताच धावतच येत आहेत. त्यांच्या चरणांवरती नतमस्तक होत आहेत. त्यांच्या चरणांची वंदना करतायत. तत्पश्चात वसिष्ठांच्या पत्नी माता अरुंधती यांच्याशी सीताजी भेटतायत. अरुंधतींच्या हृदयामध्ये सीताजीच्या या स्नेह वात्सल्य स्पर्शाने किती विलक्षण आनंद निर्माण झालाय. गोस्वामीजी म्हणतात, मिली प्रेम कही जाई न जेता. त्या प्रेमाचं वर्णन काही केल्यास सांगता येत नाही, एवढं विलक्षण प्रेम सीताजी आणि अरुंधतींना या एकमेकांच्या वात्सल्य स्पर्शाने मिळालेल्या आहे. तिथं अनेक ब्राह्मण पत्नी होत्या, परंतु सीताजींची ही भावना तर बघा. बंदी बंदी पग सिय सब ही के, आसिर बचन लहे प्रिय जी के. मराठीमध्ये अनुवाद करताना लिहिले की सीताजींनी सर्वांच्या चरणांची वेगवेगळी वंदना केली आणि प्रत्येकाकडून मनाला अनुकूल असे आशीर्वाद मिळवले. बघा, आपल्या घरामध्ये एखादी वास्तुशांत असते, एखादी पूजा असते, आणि तेव्हा 4-5 ब्राह्मण वर्ग आपल्या घरामध्ये येतो. पूजेला सुरुवात होण्याच्या आधी पान सुपारी देवाला दाखवून घरातल्या सर्व ज्येष्ठांना नमस्कार करून जेव्हा आपण ब्राह्मण वर्गाजवळ येतो तेव्हा एक नियम, जो कुठल्या शास्त्रात लिहिलेला नाही, परंतु ब्राह्मण वर्ग सांगतो की सर्व ब्राह्मणांना मिळून एक नमस्कार करा आणि जागेवरती बसा. आणि आपण तो नियम अत्यंत सचोटीने पाळतो. जे काही 4-5 जण असतील त्या प्रत्येकाला वेगवेगळा नमस्कार करण्यापेक्षा त्यांनी सांगितलंच आहे म्हणून आपण एकच नमस्कार करतो आणि जागेवरती बसतो. ठीक आहे, मी काही ते बदला असं म्हणत नाही व्यावहारिक पातळीवर, परंतु इथं सीताजींच्या आचरणातून बघा की कदाचित तिथं 100-200 ब्राह्मण पत्नी उपस्थित असतील. सीताजींनी या प्रत्येक ब्राह्मण पत्नीचं वंदन वेगवेगळं केलेलं आहे. प्रत्येकीला वेगवेगळा नमस्कार केलेला आहे. सर्वांना मिळून एक नमस्कार केला नाही. काय कारण असेल बरं? समर्थ आपल्याला वंदन भक्तीमध्ये याचं कारण सांगतात. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे, नाना सत्पात्रासी, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधाने. नमस्कार हे एक असं शास्त्र आहे की ज्याच्यामुळं आपल्या अंगामध्ये नम्रता येते, आपला अहंकार कमी होतो, आपले विकल्प कमी होतात, आपला साधू सज्जनांशी विशेष स्नेह जडतो. नमस्काराने आपले अवगुण जातात. मोठी चूक घडली असली तरी नमस्कार घातल्याने आपल्याला त्याबद्दल क्षमा प्राप्त होते. आपापसामध्ये बेबनाव उत्पन्न झाला असल्यास नमस्कार केल्यास दुसऱ्याच्या मनातील किलमिश नाहीसं होतं, पुन्हा पूर्ववत प्रेम जडतं. एवढं सर्व काही एका नमस्कारातून घडू शकतं. मग अशी साधी सोपी भक्ती कशी करावी हे सीताजी आपल्याला या आचरणातून दाखवत आहे.
प्रत्येकाला वेगवेगळे नमस्कार केलेले आहेत, प्रत्येकाकडून विशेष आशीर्वाद प्राप्त केले. आणि त्यानंतर सीताजींनी आपल्या सर्व सासवांना पाहिलं आणि मग त्यांना आपल्या अंतरंगामध्ये जे स्वप्न त्यांनी आज सकाळी पहाटे पहाटे पाहिलं होतं, त्या स्वप्नाची आठवण झाली असावी की जेव्हा सासवा अत्यंत अमंगल असा वेश धारण करून या चित्रकूटावरती भरतजींच्या समवेत आला आहे, असा जो त्यांनी आपल्या स्वप्नामध्ये पाहिलेला दृष्टांत होता, जणू काही तेच सासवांचं रूप मांगल्यविहीन वैधव्याचं रूप हे सीताजींच्या समोर आलेलं आहे. आणि आपल्या या सासवांचं हे रूप पाहता सीताजी घाबरून डोळे मिटून घेतायत, जणू काही त्यांना हे रूप पाहण्याची अत्यंत भीती वाटत असावी. या वनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या छत्रछायेखाली मोठ्या मोठ्या राक्षसांपासून ते हिंस्त्र पशु पक्षी प्राण्यांपर्यंत सीताजींनी सर्व काही पाहिलं, परंतु त्यांना कधीच कशाची भीती वाटली नाही. परंतु या सासवांच्या रूपांना पाहिल्यानंतर मात्र सर्वप्रथम अयोध्या सोडल्यानंतर सीताजींच्या मनामध्ये भीतीची उत्पत्ती झाली. कारण तो क्षण असा होता ज्या क्षणाला पाहिल्यानंतर मनुष्य हा कशा अर्थाने प्रारब्धवश आहे, कशा अर्थाने पराधीन आहे, याची जाणीव सीताजींना झाली. सासवांची ही स्थिती पाहून गोस्वामीजी म्हणतात की सीताजींना असं वाटलेलं आहे की परिबधीक बस मनहु मराली, काह कीन कर तार कुचाली. जणू राजहंसिनी वधिकाच्या जाळ्यामध्ये सापडली आहे. सुंदर राजहंस, परंतु तो जसा तडफडत असावा त्याप्रमाणे या सर्व राण्या या राजहंसिनी सारख्या आहेत. परंतु या कालवश असलेल्या जाळ्यामध्ये सापडल्यानंतर त्यांच्या मनाची झालेली तगमग, त्यामुळे चेहऱ्यावरती असलेलं औदासिन्य आणि त्यातच हा अमंगल असा वेश, हे पाहिल्यानंतर त्यातून जो निरोप समजून घ्यायचा होता तो सीताजींनी समजून घेतला. मनामध्ये विचार करतायत की काय या विधात्याने ही कुचाली खेळलेली आहे. आम्हाला वनवासात पाठवलं, भरतजींची आमची भेट होऊ शकली नाही आणि इकडं भरतजी आमच्या भेटीसाठी येत आहेत, परंतु येताना काहीतरी एक अत्यंत अशुभ असा समाचार ते घेऊन येत आहेत. परंतु काय करायचं, सहनशीलता हाच जिचा गुणधर्म आहे. त्या सीताजी म्हणतात की दैवाने जे लिहिलं असेल ते आता निमूटपणे सहन करण्याच्या पलीकडे आपल्या हातामध्ये काय आहे. गोस्वामीजी म्हणतात की सीताजींनी आपल्या मनामध्ये धैर्य धारण केलं, परंतु घडलेल्या घटनेच्या आधाराने मनामध्ये निर्माण झालेल्या विचार चक्राचं थैमान काही केल्या थांबायला तयार नाही. माझ्या वडिलांसारखे, मला ज्यांनी अखंड पुत्रवती सारखं प्रेम केलं, माझे सासरे प्रभू रामचंद्रांचे वडील राजा दशरथ, अरे हे सर्व अपशकून मला केवळ एकच गोष्ट सतत जाणवून देत आहेत की राजा दशरथ कदाचित आता आपल्यामध्ये नाहीत. अत्यंत संवेदनशील असलेलं सीताजींचं मन नील नलीन लोचन भरी नीरा. सीताजींच्या डोळ्यांचं वर्णन गोस्वामीजी करतायत की नील कमळासारख्या नेत्रांमध्ये. खरोखर गोस्वामीजींचे शब्द असे काही विलक्षण आहेत की त्या शब्दांचा उच्चार करत असतानाच हृदय पटलावरती सीताजींचे हे सुंदर डोळे त्याचं दर्शन झाल्यासारखी मनाची स्थिती करून टाकतात. नील नलीन लोयन भरी नीरा. मनामध्ये धीर आणतायत, सजल नयन आहेत आणि सर्व सासवांना जाऊन सीताजी भेटतायत.
मिली सकल सा सुनसिय जाई. आणि सीताजी जेव्हा आपल्या सासवांना भेटतायत, जणू काही ज्या या पृथ्वीच्या पोटातून जन्माला आलेली ही सीता आहे, ती जणू काही आपल्या मुळापासूनच सद्गदित व्हावी, त्याप्रमाणे गोस्वामीजी लिहित आहेत की तेही अवसर करुणामही छाई. समस्त पृथ्वी या करुणा रसामध्ये भिजून गेलेली आहे. सीताजींच्या डोळ्यातून कदाचित या भूमीवरती पडलेले जे हे अश्रू आहेत, हे अश्रूचे थेंब नव्हते, हा करुणा रस होता, ज्याने या समस्त पृथ्वी तत्वाला सिंचन करून टाकलेले आहे. काय निर्मळ प्रेम आहे. पुत्र म्हणून प्रभू रामचंद्र कदाचित आपल्या मातांना सहजतेने स्वीकारतायत, परंतु एक सून म्हणून देखील आपल्या या सासवांच्या विषयी सीताजींच्या मनामध्ये असलेलं हे निष्कपट प्रेम, हे रामायण आहे सज्जन हो. सीताजी अत्यंत मनापासून आपल्या तिन्ही सासवांच्या चरणी नतमस्तक होत आहेत. प्रत्येकीशी अत्यंत प्रेमाने भेटत आहेत. आणि इथं एका आई हृदयाचं व्यापकत्व गोस्वामीजी थोडक्यात आपल्याला सांगताना म्हणतायत की हृदय असीस ही प्रेम बस रहियहु भरी सोहाग. स्वतः वैधव्य एक प्रकारे सहन करत असताना, त्या वैधव्याच्या दुःखामध्ये होरपळत असतानाही या मातृहृदयामधून एक अत्यंत सुंदर आशीर्वाद निर्माण होतोय की हे सीते, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. तिन्ही मातांच्या हृदयामधून सीताजींच्या विषयी हा एक अत्यंत निर्मळ आशीर्वाद प्रगटलेला आहे. असं हे चित्रकूटावरती निर्माण झालेले एक विलक्षण करुणा रसायन आणि त्यामधून प्रगटत असलेले हे निष्काम निर्मळ मनाची स्पंदनं. सज्जनो, हा चित्रकूट आहे जो आपल्या हृदयांच्या जाणीवांमध्ये एका साधकाला अनुभवायचा असतो. यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.